जय हिंद. तर आता नुकतीच आपले 15 मार्चला जवळजवळ 30 ते 32 जिल्ह्यांचे पेपर झालेले आहेत आणि या पेपरचा जर तुम्ही आढावा घेतला असेल तर तुमच्या हे लक्षात आलं असेल की यावर्षी पॅटर्न चेंज झालाय, थोडासा अवघड प्रश्न विचारायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपल्याला येणारे जे रिमेनिंग पेपर राहिलेले आहेत या पेपरमध्ये सुद्धा याच पद्धतीने प्रश्न विचारले जातील. पीवायक्यू जास्तीत जास्त रिपीट झालेले आहेत, बट जे नवीन प्रश्न आलेले आहेत ते समानार्थी विरुद्धार्थी वाक्प्रचार सुद्धा नव्याने, जे आपण कधी ऐकलेले नाहीयेत असे सुद्धा समानार्थी विरुद्धार्थी विचारलेले आहेत. मग येणारे जे पेपर आहेत ते नक्की कशा पद्धतीने येतील याच टेन्शनमध्ये बरेच विद्यार्थी आहेत. तर टेन्शन घ्यायचं अजिबातच काही कारण नाहीये, कारण परवा दिवशी म्हणजेच 22 मार्चला पुणे शहरचा पेपर आहे. तर त्यासाठीच उद्या म्हणजेच 21 मार्चला दुपारी 3 वाजता आपण युट्यूबला मॅरेथॉन तुमच्यासाठी अरेंज करत आहोत. फक्त मराठी व्याकरणाचा आपलं मॅरेथॉन असणार आहे. याच्यामध्ये मी मराठीचे जे नवीन शब्दसंग्रह आणि प्रश्न जे यावर्षी ऍड केलेत 15 मार्चला झालेले ते पण प्रश्न आणलेले आहेत, प्लस जास्तीत जास्त शब्दसंग्रह मी ऍड केलाय. कारण पुण्याचा जर तुम्ही पेपर इथून मागचे बघितले तर जास्तीत जास्त प्रश्न हे शब्दसंग्रहांवरच आहेत. ठीक आहे, त्यामुळे उद्या भेटूयात दुपारी 3 वाजता. प्रत्येकाने अटेंड करायचे, कारण परवाचा पेपर आपल्याला चांगलाच गेला पाहिजे. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.